नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कलिंगड पिकामध्ये फल सेटिंगसाठी मधमाशांमुळे परागीकरणाचं काम चालू असते आणि अशावेळी आपल्या मधमाशा ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि इतर कीटकांचंही नियंत्रण झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या औषधाची माहिती नसेल तर आपला प्लॉट हा पूर्ण नुकसानमध्ये जाऊ शकतो. कारण ज्या औषधाची फवारणी करून आपल्या मधमाशांचं संरक्षण झालं नाही तर परागीकरणाचं काम व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्या फलांची सेटिंग ही चांगल्या पद्धतीने होणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका औषधाची माहिती देणार आहे का तुम्ही तुमच्या परागीकरणाच्या कालावधीमध्ये, फल सेटिंगच्या कालावधीमध्ये त्या औषधाची फवारणी करा. तुमच्या पिकामध्ये मधमाशा हा सुरक्षित राहतील आणि थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे आणि फल पोखरणारी कीड याच्यावर तुम्हाला 100% नियंत्रण भेटेल. हे बघू शकता, हे सुमिप्लिओ आहे आणि याच्यामध्ये 10% पायरिडालिल हा कंटेंट आहे आणि याची तुम्ही तुमच्या फल सेटिंगच्या वेळी तुमच्या पिकामध्ये याची फवारणी करा. याच्यावर तुम्ही बघू शकता हिरवा लेबल आहे आणि हे मधमाशांसाठी कमी हानिकारक आहे आणि तुमच्या पिकामध्ये फल सेटिंगच्या वेळी या कीटकनाशकाचा वापर करा. तुमच्या पिकामध्ये पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडे आणि फल पोखरणारी कीड याच्यावर याचं नियंत्रण आहे आणि तुम्ही या औषधाचा वापर करण्यासाठी तुमच्या पिकामध्ये 15 लिटर पाण्यासाठी 20 ml औषध हे घ्यायचं आहे. कंपनीचा नियम आहे 15 ml, परंतु आपण नदी, नाले, अशा विहीर अशा ठिकाणचं पाणी वापरतो आणि त्याच्यामध्ये क्षार हे जास्त असतात आणि आपल्याला औषधामधून रिझल्ट भेटण्यासाठी आपल्याला थोडं प्रमाण त्याचं वाढवून घ्यायला लागतं आहे. तर तुम्ही याचं प्रमाण तुमच्या फलपिकामध्ये वापर करण्यासाठी 15 लिटर पाण्यासाठी 20 ml याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि तुम्ही पूर्ण पिकामध्ये याची फवारणी करून टाका. मी या पिकामध्ये याची फवारणी केलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पिकावर थ्रिप्सचा अटॅक होता, त्याच्यामुळं मी याच्यावर फवारणी केलेली आहे. माझ्या पिकामध्ये त्याचे रिझल्ट एकदम चांगले आलेले आहेत. मी या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला इतर लोकांना शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.